नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, नेहमीप्रमाणेच मी तुमच्यासाठी आजही एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मंडळी, या उन्हाळ्यामध्ये थंडगार असा कलिंगडाचा म्हणजेच टरबूजाचा ज्यूस कसा बनवायचा आणि त्यासोबतच याचा मिल्कशेक कसा बनवायचा, आज ही रेसिपी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आधी आपण टरबूज कापून घेऊया। टरबूजाच्या बिया काढून घेऊया आणि याचा बिया काढून फक्त बारीक असे तुकडे करून घेऊया। आपल्याला ज्यूस बनवण्यासाठी सोपं पडेल। तर मी इथं टरबूजाचे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। 1 वाटी टरबूजाचे तुकडे घेतले। त्यानंतर मिक्सरच्या एका ज्युसरमध्ये इथं घालून घेतलेले आहे 1 वाटी टरबूजाचे तुकडे। त्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचे आईस क्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे 2 ते 3 मी इथं टाकणार आहे। याने रंग टिकून राहतो, थंड होतो। आता त्यानंतर बघू शकता अर्धी वाटी इथं मी दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी गुलाब सरबत 3 चमचे घेणार आहे म्हणजेच रोज सिरप। तर हे कसं बनवायचं घरच्या घरी, तर याची ही रेसिपी ऑलरेडी मी पहिले व्हिडिओमध्ये आपल्याच चॅनलवरती अपलोड केलं आहे। ज्यांनी नसेल बघितली त्यांनी जाऊन नक्की बघा। तर मी इथं घरच्या घरी बनवलेले रोज सिरप 3 चमचे घेतलं। आता याला ज्युसरला फिरवून घेऊया मिक्सरवरती आणि आपलं बघू शकता हा टरबूजाचा मिल्कशेक तयार झालेला आहे। अगदी परफेक्ट असा जसा बाहेर मिळतो घरच्या घरी कसा बनवायचा आजची ही रेसिपी। तर बघा आपला हा टरबूजाचा मिल्कशेक तयार झालेला आहे। आपण आता काचेच्या ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी घेऊया। तर मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार असं बाहेरून आल्यानंतर काही ना काही पिऊसं वाटतं, तर असा हा कलिंगडाचा ज्यूस किंवा असा ही मिल्कशेक तुम्ही नक्की बनवू शकता। तर मी इथं थोडीशी काचेच्या ग्लासाला फिनिशिंग करत आहे, ज्याने थोडंसं उठून दिसेल आणि फिनिशिंग पण छान येईल। तर त्यासाठी काचेच्या ग्लासला मी 1 चमचा रोज सिरप म्हणजेच गुलाब सरबत थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण सर्व करूया इथं टरबूजाचा मिल्कशेक। तर असं थंडगार असं मिल्कशेक तयार झालेलं आहे। यावरती आपण टाकूया टरबूजाचे तुकडे छोटेसे आणि मस्त असा आपला पिण्यासाठी कलिंगडाचा इथं मिल्कशेक तयार आहे। तर बघा, आपण बघितला हा मिल्कशेक कसा बनवायचा। आता यासोबतच कलिंगडाचा इथं ज्यूस कसा बनवायचा त्याची ही रेसिपी आपण बघूया। तर असा हा मिल्कशेक तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा, खूप छान लागतो, अप्रतिम लागतो आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर आपल्या दुसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूया, त्यापासूनच म्हणजेच कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा अगदी 2 मिनिटांमध्ये। तर त्यासाठी बघा मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं म्हणजे ज्युसर घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी टरबूजाचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते घातले। त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 3 चमचे साखर। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथं साखर टाकली। त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आईस क्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे, ते टाकले की ह्याच्यामध्ये 1 चमचा रोज सिरप टाकणार आहे। छान लागते ह्याच्यामध्ये। 1 चमचा रोज सिरप टाकते आणि याला फिरवून घेते। तर मंडळी, आपला हा थंडगार असा टरबूजाचा ज्यूस कलिंगडाचा ज्यूस तयार आहे, अगदी छान असा। तर अशी ही दोन्ही ही रेसिपी म्हणजेच कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगडाचा मिल्कशेक आज ही रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघितली। थंडगार असा तयार आहे। यामध्ये आपण टाकूया बर्फाचे तुकडे आणि मस्त सर्व करण्यासाठी म्हणजेच पिण्यासाठी घेऊया। तर बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाचा मिल्कशेक आणि कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा या दोन्ही रेसिपी बघितला। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा, खूप अप्रतिम लागते खाण्यासाठी। टरबूज आपण बाजारातून आणल्यानंतर सर्वच खातो, पण असा हा मिल्कशेक आणि त्यासोबतच असा ज्यूस कसा बनवायचा ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे। तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवर परत भेटूया अशाच एखादा नवीन रेसिपीमध्ये।